35 वर्षाची निष्क्रियता संपवून परिवर्तन घडवण्यासाठी साध्या संजय काका पाटील यांचं आवाहन। तासगावात भव्य पदयात्रा, उत्स्फूर्त स्वागत, गर्दीचं रेकॉर्ड मोडलं। 35 वर्षाची निष्क्रियता संपवून परिवर्तन घडवण्यासाठी साध्या संजय काका पाटील यांचं आवाहन। तासगावात भव्य पदयात्रा, उत्स्फूर्त स्वागत, गर्दीचं रेकॉर्ड मोडलं। तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघात 35 वर्ष निष्क्रियतेमुळे विकासाचा बॅकलॉग तयार झालाय। हा बॅकलॉग संपूर्ण परिवर्तन घडवण्यासाठी मला साथ द्या असं भावनिक आवाहन संजय काका पाटील यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव शहरातील महिला पुरुष यांची शहरातून भव्य पदयात्रा झाली। या विक्रमी संख्येने लोक यामध्ये उपस्थित होते। यावेळी संजय काका पाटील बोलत होते। यावेळी ज्योती काके पाटील, प्रभाकर बाबा पाटील, वैष्णवी पाटील यांच्याबरोबर तासगाव शहरातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदयात्रेत ठिकठिकाणी माता भगिनींनी काकांचं औक्षण केलं। आम्ही लाडक्या बहिणी तुमच्या पाठीशी राहू असं आश्वासन यावेळी संजय काका पाटील यांना महिलांनी दिले। शहरातील सर्वच भागात या पदयात्रेचं लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना संजय काका म्हणाले, माझ्या पहिल्या निवडणुकीपासून तासगाव शहर नेहमी माझ्या पाठीशी ताकदीने उभा आहे। तुमच्या सगळ्यांच्या या पाठबळामुळेच माझं नेतृत्व खऱ्या अर्थाने उभं राहिलंय। मतदारसंघातून 3 नॅशनल हायवे आणले, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल अवघ्या काही तासात बेंगलोर, मुंबईला जाणार आहे। कोविडच्या अडचणीच्या काळात कोविड हॉस्पिटल उभा करून लोकांना आधार देण्याचा प्रयत्न केला। तासगाव शहरात 7.5 कोटी रुपये खर्चून अद्ययावत कस्तुरबा हॉस्पिटल बांधलं। पुढील काळात मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम केली जाईल। शहर आणि तालुक्यात भौतिक गरजा असणारी कामं केलीच, पण त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे या शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इथल्या तरुण पिढीनं शिक्षणात मागे राहू नये म्हणून सर्वात पहिला इथल्या शाळा सुधारल्या। त्यातही शाळेच्या चांगल्या इमारती बांधल्याच, पण त्याही पुढे जाऊन मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले। लांबून येणाऱ्या मुलांच्या सोयीसाठी मोफत स्कूल बस चालवली। केंद्र सरकारच्या आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विक्रमी संख्येने घरं बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे तासगाव कवटेमहांकाळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातल्या नागरिकांना याचा फायदा झाला। केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून फेरीवाले, लहान उद्योजक यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। महिला बचत गटाच्या माध्यमातून शहरातील महिलांनाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला। आता राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना राबवताना 1500 वरून 2100 रुपये देण्याचं जाहीर केलंय। शेतकऱ्यांचे कृषी पंपाचं वीज बिल शून्य झालंय। याशिवाय महायुती सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहे। शासनाच्या या योजनेचा लाभ आपल्याला मिळण्यासाठी 35 वर्षाची तालुक्यातील निष्क्रिय राजवट संपवण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावं। 20 तारखेला घड्याळासमोरील 4 नंबरचं बटन दाबून मला विजय करावं असं आवाहन यावेळी संजय काका पाटील यांनी केलंय। तासगाव शहराचे आराध्य दैवत असणाऱ्या जागृत गणरायाचं दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली। गणपती मंदिर, गुरुवार पेठ, काशीपुरा येथून शिवतीर्थ चौकात पदयात्रा आली। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। त्याचबरोबर बस स्थानक चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रा सिद्धेश्वर रोडला आली। बागणे चौक, नागराज गल्ली, जोशी गल्ली, वंदे मातरम चौकातून सिद्धेश्वर चौक, पागा गल्ली, कोकणे कॉर्नरवरची गल्ली, शिवनेरी चौक, सोमवार पेठ, माळी गल्ली, मुस्लिम मोहल्ला, विटा नाका येथून मार्केट कमिटी येथे पदयात्रेचा समारोप झाला। विशेष प्रतिनिधी तासगाव कवटेमहांकाळ। नमस्कार। आजपर्यंतच्या माझ्या या राजकीय प्रवासात ज्या सामान्य जनतेने मला साथ दिली, जीवाभावाची साथ दिली, यांच्यामुळे माझे नेतृत्व घडले आणि त्यातून मी संघर्ष करायला ह्या जनतेने मला बाळ करू दिले। त्या संघर्षाच्या जोरावर या तालुक्याचा विकास जो खुंटला आहे, जो बॅकलॉग झाला आहे, त्या बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण उद्या या सगळ्या योजना चालू ठेवण्यासाठी कृषी पंपाची 7.5 HP पर्यंतची थकबाकी आणि 5 वर्ष लाईट बिल माफी, लाडकी बहीण योजना आणि या ठिकाणी कर्जमाफीचा पूर्ण कर्जमाफी ही या राज्य सरकारने घोषित केलेली आहे। महायुतीच्या सरकारने केलेल्या या सगळ्या घोषणा पूर्णत्वाला नेण्यासाठी व आपल्याला खऱ्या अर्थाने मदत करून घेण्यासाठी तुम्ही या सगळ्या घटनेचे माझे साथीदार व्हा आणि या मतदारसंघामध्ये नव्यानं विकास उभा करूया, तो गतिमान करूया, एवढी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो। उद्याच्या 20 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबा आणि या नव्या विकासाचं पर्व सुरू होतंय त्याचे आपण साथीदार होऊया, एवढी आपल्याला विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी राजवर्धन अजितराव गोरपडे, तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये म्हैसाळ योजनेचे शिल्पकार आदरणीय अजितरावजी गोरपडे सरकार आणि या जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे अंतःकरणातून मनोमिलन झालेले आहे। या
आगामी काळामध्ये विरोधक काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील. अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नये. जो या दोन्ही तालुक्यात विकासाचा अनुशेष निर्माण झालेला आहे तो दूर करण्याकरता सरकार आणि काका मनापासून एकत्र आलेले आहेत. या 2 दिवसामध्ये अफवांचं पेव फुटेल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि तासगाव तालुक्यात काकांना मताधिक्य मिळणारच आहे, पण तासगाव तालुक्यापेक्षा अधिकचं मताधिक्य कवठेमंकाळ तालुक्यातून मिळणार आहे. आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेच्या मतदानामध्ये आपण सहभागी व्हा आणि संजय काका पाटील यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून काकांना भरघोस अशा मताधिक्याने विजय करा. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची प्रचार यंत्रणा सगळीकडे चालू झालेली आहे आणि या सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तासगाव मतदारसंघातील सुद्धा प्रचार जोरात सुरू आहे. आणि ज्या वेळेला प्रचार जोरात असतो त्याच वेळेला ज्यांना दुसरं काही जमत नाही ती लोक अफवा उठवण्याच्या मागं लागलेले असतात. मला बातमी मिळाली की तासगाव तालुक्यात कवठेमंकाळच्या कामाबद्दल काही शंका व्यक्त करण्याचं काम हे विरोधक करतायत. मी कालही उल्लेख केला होता आणि आजही उल्लेख करतो की हा कवठेमंकाळ तालुका हा शब्दाचा पक्का आहे. एकदा शब्द दिलाय, निवडणुकीत अर्ज भरायला मुहूर्त होता त्या वेळेपासून आजपर्यंत आम्ही काकांच्या पाठीशी आहोत आणि संपूर्ण जनता ही काकाच्या पाठीशी राहून काकांना बहुमताने विजयी करणार आहे, यात कुठेही शंका नाही. गेले 5-7 दिवस विरोधकांनी नाही ते प्रयत्न करून बघितले, काही जमत नाही म्हटल्यावर आता अफवा सोडायला सुरुवात केली. त्याच्याकडं अजिबात लक्ष न देता मतदारांनी या निवडणुकीत मॅक्झिमम जास्तीत जास्त मतदान देऊन काकांना बहुमताने विजयी करावं ही माझे आव्हान आहे. आणि या तालुक्यात राजकारणातून अशा पद्धतीचा कधीही प्रयोग केला गेलेला नाही आणि अशा गोष्टीकडे आमची जनता काय लक्ष देत नसते. या निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणजे अजितदादांनी एक विशेष आश्वासन या कवठेमंकाळ तालुक्यात दिलेलं आहे. तरी कवठेमंकाळमधल्या नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून अजितदादांच्या एकंदरीत प्रयत्नाला दाद देऊन आपलं मतदान जास्तीत जास्त मताने काकांच्या घड्याळ या चिन्हा पुढचं बटन दाबून नोंदवावं असं मी आपल्याला विनंती करतो. आणि 20 तारखेला याचं मतदानाचं रेकॉर्ड झालं पाहिजे, अशा पद्धतीने मतदान करावं.